जय शिवराय। माननीय संघर्ष जरांगे दादा पाटील हे मीडियाच्या माध्यमातून पडताना बघितले आणि क्षणाचा विचार न करता आम्ही कन्नड तालुक्यातील माझ्या संबंधित असलेले दादाला मानणारे सर्व कार्यकर्ते तात्काळ आम्ही या ठिकाणी या क्षणाला या ठिकाणी आता 2:30 वाजलेले आहेत या ठिकाणी पोहोचलेलो आहोत। इथं आल्यानंतर कळालं की दादांना शासनाने फोन करून महाराष्ट्र राज्य शासनाने फोन करून सांगितले की बा उद्या कोणत्याही परिस्थितीमध्ये मराठा आरक्षणाच्या संदर्भात काहीतरी मार्ग या ठिकाणी काढू असं दादांना सांगितल्यावर दादांनी त्या ठिकाणी त्यांना विनंती केली। त्याच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी सलाईन लावलेली आहे। परंतु मला असं वाटतं की मी शासनाला विनंती करतो की दादाच्या उपोषणाचा आज मला 5वा दिवस चालू झालेला आहे आणि जर दादांच्या ह्या उपोषणात करत असताना त्यांच्या जर कधी सुजलेल्या शरीरावर काही या ठिकाणी उपोषण करताना इफेक्ट झाला तर या शासन या ठिकाणी जबाबदार राहील। मी शासनाला विनंती करतो की आपण लवकरात लवकर उद्याच्या उद्या मराठ्यांच्या आरक्षणाच्या संदर्भामध्ये तात्काळ निर्णय घ्यावा व आयोजकांच्या मी प्रार्थना करतो की दादांच्या जीवाला एक धोका असल्यामुळे तुम्ही जगदंबा माता त्यांचं संरक्षण करा व राज्य शासनाला सदैव बुद्धी द्या की तात्काळ उद्या 12 वाजेपर्यंत दादांनी पुकारलेल्या उपोषणाचं मराठ्यांच्या बाबतीत असलेल्या प्रश्नांचा निकाल करावा ही विनंती करतो। जर दादांच्या जीवाला काही धोका झाल्यास यास आम्ही सर्व मराठा समाजाचे लोक कधी माफ करणार नाही याची नोंद यांना घ्यावी ही नम्र विनंती। जय शिवराय।